नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. तुम्हाला जर पुण्यामध्ये जॉब करायचा आहे तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तुम्हाला समजून जाणार आहे. पूर्णपणे माहिती मी सांगणार आहे. विभागाचं नाव काय आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतो, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची कशी पद्धत आहे, ही पूर्ण माहिती आपण पूर्णपणे बघून घेणार आहोत. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज इथे वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असता. आपल्या चॅनलवरती दररोज मराठीमधून इथे नॅशनल बँकचे जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब असू द्या, मी दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स इथे तुमच्यासाठी देत असते. सो नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. इथे दररोज वेगवेगळे अपडेट्स असतात. सो चला तर आज आपण जी माहिती आहे जॉबची ती पूर्णपणे सविस्तरपणे बघून घेऊयात. पुणे युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. आपण पूर्णपणे माहिती बघूया. परमनंट नोकरी आहे. इथे जे वेतन भेटणार आहे 34,000 ते 1,44,200 पर्यंत इथं वेतन भेटणार आहे. ऍप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे. माझ्याकडे PDF आहे, 11 पानी PDF आहे. आपण ते सविस्तरपणे पूर्ण बघून घेऊया. अपॉइंटमेंट ऑफ टीचिंग पोस्ट इथे सांगितलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. इथे ॲडव्हर्टाइजमेंट 30/12/2023 ला आलेली आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला लक्षात घ्या, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 1/1/2024 ते 31/1 म्हणजे 31 जानेवारी 2024 हे लास्ट डेट असणार आहे. तुम्हाला इथे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. त्यानंतर हार्ड कॉपी ते युनिव्हर्सिटी ऑफिसला 12/2 म्हणजेच काय 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत इथे तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे 1 ते 31 पर्यंत आणि त्यानंतर हार्ड कॉपी ते 12/2/2024 पर्यंत इथे सबमिट करायचं आहे. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे. कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे, लक्षात घ्या. ही परमनंट नोकरी आहे आणि ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागाचे नाव दिलेलं आहे. वयोमर्यादा इथे पूर्ण जाहिरातीमध्ये आपण बघून घेणार आहोत. इथे प्रोफेसरसाठी आहे. त्यानंतर इथे मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकणार आहात. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे, हे सुद्धा आपण बघून घेणार आहेत. इथे टोटल पोस्ट सांगितलेला आहे. जनरल पोस्ट आहे. वुमनसाठी 30% आहे. त्यानंतर स्पोर्ट्स कोट्यामध्ये 5% आहे. त्यामध्ये इथे ओपनसाठी 13, EWसाठी 3, OBC साठी 7, त्यानंतर NTDA साठी 1, NTC साठी 2 हे पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज दिलेला आहे. प्रोफेसरसाठी किती आहे आणि ते सॅलरी वाईज सुद्धा दिलेला आहे. पे मॅट्रिक्स इथे 7th पे असणार आहे. अकॅडमिक लेवल 14, एंट्री पे रुपीज 1,44,200 रुपये भेटणार आहे. स्पेशलायझेशन आणि डिपार्टमेंट सांगितलेलं आहे. एन्थ्रोपॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री दिलेली आहे. कम्युनिकेशन अँड जर्नलिझम आहे. मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज आहे. इकॉनॉमिक्स आणि एज्युकेशन आहे. इथे पूर्णपणे जवळजवळ म्हणजे वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी आहे. हिंदी, हिस्ट्री, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स, लॉ, मराठी इथे वेगवेगळं दिलेलं आहे. इथे शिक्षण पद्धती सुद्धा दिलेलं आहे. त्यामध्ये इथे जे फर्स्ट दिले आहे डिपार्टमेंट त्यामध्ये सोशिओ कल्चरल एन्थ्रोपॉलॉजी दिलेली आहे. बायोटेक्नॉलॉजी, MSc बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री आहे. केमिस्ट्रीसाठी वेगवेगळं डिव्हिजन दिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला जे ते अप्लाय करायचं आहे तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही ते चेक करू शकता. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते सुद्धा एकदा चेक करायचं आहे. कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये आहे. मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडी आहे. इकॉनॉमिक्स आहे. MA इन इकॉनॉमिक्स आहे. एज्युकेशन आहे. त्यानंतर इंग्लिश आहे. इंग्लिशमध्ये स्पेशलायझेशन इन अमेरिकन लिटरेचर, इंडियन साऊथ एशियन लिटरेचर इन इंग्लिश अँड इंग्लिश ट्रान्सलेशन हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये स्पेशलायझेशन इन एन्व्हायरमेंटल सायन्स, अर्बन वॉटर मॅनेजमेंट, वॉटर बजेटिंग अँड क्वालिटी सांगितलेलं आहे. फॉरेन लँग्वेजेस दिलेले आहे. तुम्हाला जर फॉरेन लँग्वेज कोणते येत असेल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला येत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना माहिती भेटेल की ते जॉबची अपडेट मिळालेली आहे. त्यानंतर इथे जिओग्राफी आहे, जिओलॉजी आहे, हेल्थ सायन्स आहे. असे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शिक्षण पद्धती आहेत. त्यानंतर इथे बरेच सांगितलेलं आहे. सेकंड जे दिलेलं आहे असोसिएट प्रोफेसर आहे. फर्स्ट होतं ते प्रोफेसरसाठी होते. आपण बघितलं वरती PDF मध्ये जे प्रोफेसरसाठी जागा होत्या आणि इथे जे असोसिएट प्रोफेसरसाठी जागा दिले. सेकंड जे पद आहे ते असोसिएट प्रोफेसर आहे. इथे सुद्धा बरेच जागा निघालेल्या आहे. डिपार्टमेंट दिलेलं आहे. लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन आहे. त्यामध्ये एक पद आहे मास्टर्स डिग्री PhD इन सोशल सायन्स आहे. अकॅडमिक एंट्री पे दिलेला आहे 1,31,400 पर्यंत. त्यानंतर ॲटमॉस्फिरिक स्पेस दिलेला आहे. मास्टर्स डिग्री पाहिजे आहे. ॲटमॉस्फिअरिक सायन्समध्ये, मेट्रोलॉजी, ओशनोग्राफी, फिजिक्स, मॅथ्समध्ये. बायोटेक्नॉलॉजीमध्ये 2 जागा निघालेल्या आहे. यांचे सुद्धा मास्टर्स डिग्री पाहिजे आहे आणि त्यामध्ये ब्रांचेस वेगवेगळे दिलेले आहे. त्यामध्ये तुम्ही ते चेक करू शकता. बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे,
डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज आहे, मास्टर डिग्रीजला जास्त प्रेफरन्स दिलेला आहे, PhD सुद्धा इथे जर तुमचं झालं असेल तर वेल अँड गुड आहे. इकॉनॉमिक्स आहे, इंग्लिशसाठी 2 जागा आहे, फॉरेन लँग्वेजेससाठी 2 जागा आहे, जर्मन आणि फ्रेंच पाहिजे आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. मॅथ्समध्ये सुद्धा तुम्हाला मास्टर डिग्री MA MSc इन मॅथ्स पाहिजे आहे, स्पेशलायझेशन अल्जेब्रा, ॲनालिसिस, टॉपोलॉजी, जिओमेट्री असं झालेलं पाहिजे आहे. नेक्स्ट मायक्रोबायोलॉजी आहे, त्यानंतर इथे फिजिक्स आहे, बुद्धिस्ट स्टडीज आहेत, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. पॉलिटिकल सायन्स आहे, सोशियोलॉजी, स्टॅटिस्टिक, असिस्टंट प्रोफेसरसाठी अजून आहेत, त्यामध्ये सुद्धा टोटली 47 जागा निघालेल्या आहेत. यामध्ये पण वेगवेगळे सब्जेक्ट वाईज तुम्ही ते चेक करू शकता. बॉटनी आहे, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आहे, केमिस्ट्री आहे. इथे तुम्हाला पूर्णपणे मास्टर्स डिग्री पाहिजे आहे आणि फॉरेन लँग्वेजेसमध्ये जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश आलं पाहिजे आहे. वेगवेगळ्या सब्जेक्टनुसार आहे. फिजिक्स आहे, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स आहे, सायकोलॉजी आहे, सोशियोलॉजी आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलेला आहे आणि इमिनंट स्कॉलर हॅव्हिंग PhD डिग्री इन कन्सर्न अलाइन्ड रिलेव्हंट डिसिप्लिन हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. यामध्ये जनरल मिनिमम क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ प्रोफेसर टू बी द UGC नॉर्म्सनुसार तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे आहे. असिस्टंट प्रोफेसरसाठी तुम्हाला गुड अकॅडमिक रेकॉर्ड पाहिजे आहे, PhD डिग्री पाहिजे आहे, मास्टर्स डिग्री पाहिजे आहे, ॲटलिस्ट 55% मार्क पाहिजे आहे आणि मिनिमम 8 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. असिस्टंट प्रोफेसरसाठी ते पण सांगितलेलं आहे, असोसिएट प्रोफेसरसाठी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे त्यांच्या एज्युकेशन आणि रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेलं आहे. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे. इथे मिनिमम तुम्हाला 55% मार्क पाहिजे आहे आणि इथे सांगितलेलं आहे की पूर्ण डॉक्युमेंटनुसार तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट ज्यामध्ये डेट ऑफ बर्थ असेल, कॉपी ऑफ गव्हर्नमेंट गॅझेट असेल, हे नॉन क्रिमिनल लॉयर सर्टिफिकेट असेल, हे पूर्ण तुम्हाला सबमिट करायचं आहे. हे पूर्ण माहिती इथे सांगितलेली आहे. इथे तुम्ही एकदा PDF सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन फीज फॉर इथे जे ॲप्लिकेशन फीज आहे, द ओरिजिनल सर्टिफिकेट मस्ट बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू सांगितलेलं आहे. इथे परत मेन्शन केलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर ओपन कॅटेगरी 1000 रुपये आहे आणि रिझर्व कॅटेगरीला 500 रुपये आहे आणि पेड ऑनलाईन मोडमध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आणि अपॉइंटमेंट्स आर सब्जेक्ट टू द आउटकम ऑफ राईट पेन्शन असं सुद्धा पेटिशन सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन इनकम्प्लीट असेल तर ते कोणत्याही पद्धतीने स्वीकारलं जाणार नाही हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. तुम्ही जर इथे अप्लाय करायचं असेल तर तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण किती आहे ते चेक करा. हे पूर्ण चेक केल्यानंतरच नक्कीच ते फॉर्म भरून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर इथे ऑफलाईन पद्धतीने पाठवून द्यायचं आहे. ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.